नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्वाकांक्षी असा एक प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट म्हणजे पीएम केअर्स. 2020 साली त्यांनी तो चालू केलेला होता आणि आता सध्या मागच्या 2-3 दिवसांपासून तो चर्चेमध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे 17 आणि 18 ऑगस्टला पीएम केअर्सच्या वेबसाईटवरती त्याचे रिसीट्स आणि पेमेंट्स हे प्रकाशित केलेत, म्हणजे तिथं प्रदर्शित केले गेलेत. आणि हे सगळं अंजली भारद्वाज नावाच्या एका RTI कार्यकर्त्यानं समोर आणलेलं आहे. त्यांनी हे जे समोर आणलंय त्याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळं या पीएम केअर्स फंडवरती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वरती आणि एकूणच या सगळ्या व्यवस्थेवरती ज्या पद्धतीने सगळं तयार केलं गेले याच्यावरती टीका होते. आणि याच्यातली सर्वात मोठी टीका करण्यासारखी गोष्ट अशी आहे की पीएम केअर्स फंडमध्ये 8,452 कोटी रुपये आहेत असं या रिपोर्ट्समध्ये प्रमाणे दिसतंय. आणि याच्यातली धक्कादायक पुढची गोष्ट ही आहे की त्याच्यातले 2024-25 मध्ये फक्त 88 लाख रुपये खर्च केलेत. म्हणजे 8,452 कोटी पैकी 1 कोटी सुद्धा सरकारला खर्च करता आला नाही असं या रिपोर्टमध्ये दिसतंय. मग हे सगळं नेमकं असं काय झालंय? नरेंद्र मोदींनी हा फंड बनवला पण त्या फंडातून पैसे खर्च केले नाहीत. मग पीएम केअर्सचा अर्थ काय? पंतप्रधान जर काळजी घेतच नसतील, पैसे खिशातनं खर्च करतच नसतील तर त्याचा उपयोग काय? नेमकी याच्याबद्दलची टीका का होते आहे? कोणकोणत्या कारणास्तव होत आहे? काय प्रॉब्लेम आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पंतप्रधान मोदींचा हा पीएम केअर्स हा फंड, आता पीएम केअर्सचा देखील काहीतरी फुल फॉर्म आहे, पण फुल फॉर्म काही असे ना, पीएम केअर्सचा अर्थ असा होतो की पंतप्रधान काळजी घेतात. पण प्रत्यक्षात या पीएम केअर्समध्ये जे ऑडिट करायला पाहिजे ते ऑडिट प्रायव्हेट फर्म्स करून केलं जातं. कुठलीही सरकारी संस्था याचं ऑडिट करू शकत नाही. जसं इतर NDRF वगैरे सरकारच्या ज्या गोष्टी फंड असतात त्यांचं ऑडिट केलं जातं, तसं याचं ऑडिट केलं जात नाही. कारण हा जो फंड आहे तो एका वेगळ्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूट केलेला आहे आणि याच्यामध्ये CAG ला कोणताही रोल नाही. CAG याच्यामध्ये काही करू शकत नाही. जे काही केलं जातं ते प्रायव्हेट लोकांच्याकडून सगळे पैसे गोळा केले जातात. कंपन्यांच्याकडून CSR फंड गोळा केला जातो. CSR फंड लोकांच्याकडून जो गोळा केला जातो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची गॅप नाही. FCRA काही दिवसापूर्वी जो सरकारने नियम केला, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, FCRA ऍक्ट मधल्या महत्वाची जी कलमं आहेत ती सगळी या फंडला लागत नाहीत. पण ऍक्च्युअली बघितलं तर फंडमध्ये जे काही पैसे आले त्याच्यामध्ये FCRA तून म्हणजे फॉरेन कंट्रीज मधून काही जास्त पैसे आलेले नाहीत. 1 कोटीपेक्षा कमी रुपये 2024-25 मध्ये आले. आणि जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे ती 2023-24 आणि 24-25 अशा 2 वर्षांची सलग केलेली आहे. आता हा फंड बनवलाय कसा? तर हा फंड आहे एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. हा कुठलाही सरकारी पार्लमेंटनं कायदा करून तयार केलेला किंवा संविधानिक पद्धतीनं केलेला असा कुठलाही फंड नाही. तो एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि ट्रस्टला ज्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे त्याच पद्धतीने इथं ट्रीट केलं जातंय. आणि या फंडाचं आणखी एक खासियत म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या फंडाची मार्केटिंग केल्यामुळं मोठ्या प्रमाणावर पैसे सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्याकडून या फंडमध्ये गोळा होतात. त्यामुळे हा फंड आकारानं भरपूर मोठा झालेला आहे. जसं या फंडाचं ऑडिट करण्याचा अधिकार कुणाला नाही, सरकारी संस्थेला, CAG ला नाही, तसं या फंडाबद्दल कोणतीही RTI मध्ये इन्फॉर्मेशन मागता येत नाही. कारण हे सरकारी नाही, हे प्रायव्हेट आहे. त्यामुळं या फंडापर्यंत पोहोचायचे अनेक अडचणी आहेत आणि तिथपर्यंत कोणी पोहोचत नाही. जे काही रिपोर्ट दिले जातात ते फक्त रिसीट आणि पेमेंटचे दिले जातात, त्याच्यामध्ये डिटेल रिपोर्ट कधीही दिले जात नाहीत. आता या रिपोर्टमध्ये काय काय समोर आले ते जर बघितलं तर मग इथं आश्चर्य वाटायला चालू होते. कारण या फंडमध्ये आता सध्या म्हणजे 2025च्या 31 मार्चचा जो बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स, तो आहे 8,452 कोटी रुपये आणि त्यापैकी खर्च फक्त 88 लाख रुपये केले गेलेत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 93% रक्कम आहे ती FD मध्ये ठेवलेली आहे. म्हणजे या फंडामध्ये जे काही पैसे आहेत ते सगळे FD मध्ये ठेवण्यासाठीच आहेत की काय असं वाटण्या इतपत पैसा FD मध्ये ठेवला गेलाय. 7,846 कोटी रुपये FD मध्ये सरकारने ठेवलेत आणि त्यावरती 475 कोटी रुपये व्याज मिळाले. ठीक आहे, याच्यावरती व्याज मिळाले ही एक चांगली गोष्ट आहे. पण तसं असलं तरी ऍक्च्युली हा फंड हा लोकांच्या काळजीसाठी, लोकांच्या संकटांमध्ये त्यांना मदत करण्यासाठी निर्माण केला आहे आणि तो त्या कामासाठी वापरला गेला नाही. 2021 मध्ये ऍक्च्युली म्हणजे 2020-21 या काळामध्ये या फंडमधला मोठा जो चंक होता तो वापरला गेला होता. त्याचं कारण म्हणजे त्यावेळेला कोविडसाठी ज्या लसी बनवल्या गेल्या किंवा इतर काही गोष्टी ज्या लागायच्या दवाखान्यांमध्ये त्याच्यासाठी खर्च होत होता. 3,976 कोटी रुपये 2020-21 मध्ये खर्च झाला. म्हणजे जवळजवळ फंड जेवढा मोठा होता तेवढा सगळा खर्च केला गेला. त्यानंतर 2021-22 मध्ये 439 कोटी रुपये, 2023-24 मध्ये 15.59 कोटी रुपये आणि 2024-25 मध्ये फक्त 88 लाख रुपये, म्हणजे 1 कोटी रुपये सुद्धा नाही. एवढे सगळे पैसे याच्यामध्ये पडून आहेत. मग पीएम केअर्स कसं काय असा प्रश्न अनेक लोक आता याच्याबद्दल विचारतायत. कारण पंतप्रधान जर काळजी घेत नसतील तर पैसे फक्त FD मध्ये ठेवण्यासाठी आहेत की काय असाही प्रश्न आहे.
आता याच्यामध्ये 3 महत्त्वाचे आक्षेप आहेत. अनेक आक्षेप आहेत विरोधकांनी घेतलेले, पण त्यातले 3 महत्त्वाचे आक्षेप आहेत ते म्हणजे आसाममध्ये आपण बघितलं की मागच्या महिन्यात प्रचंड पूर आलेला होता आणि अनेक दिवस तो पूर तसाच होता. त्या काळात संपूर्ण देशातून मदतीचा ओघ आसामकडे चाललेला होता आणि या काळात खरं तर PM केअर सारख्या फंडाची मदत व्हायला पाहिजे. अर्थात आता केला असेल तर आपल्याला अजूनही कल्पना असणार नाही, पण अशा पूर परिस्थिती प्रत्येक वर्षी येत असतात. मग त्यावेळेला 2024 या 25 या वर्षामध्ये हा खर्च का गेला नाही अशा प्रकारच्या कुठल्या तरी आपत्तीमध्ये, असा देखील प्रश्न विचारला जातोय. NDRFला वगैरे असे पैसे जर दिले तर ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, हे देखील इथे एक महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट आहे की असं सांगितलेलं होतं की 20,000 रुपये प्रत्येक त्या मुलाला दिले जातील जे अनाथ मुलं असतील, कोविडच्या काळात ज्यांचे आई वडील गमावलेले आहेत अशी जे अनाथ मुलं असतील त्यांना 20,000 रुपये प्रत्येकी दिले जाणार होते. पण प्रत्यक्षात 88 लाख रुपये खर्च झालेत, तर मग कुणालाच पैसे दिले गेले नसणार आहेत. मग हे पैसे का दिले नाहीत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी एक गोष्ट आहे या PM केअरच्या रिसिट्स अँड पेमेंट्समध्ये एक दिसते, ती म्हणजे 324 कोटी रुपये रिफंड आलेले आहेत आणि ते इम्प्लिमेंटिंग एजन्सीकडून आले आहेत. म्हणजे काही लोकांना जे खर्च करण्यासाठी दिलेले होते ते खर्च न करता ते पैसे परत आलेले आहेत. मग ते पैसे परत का आले, त्याची डिटेल रिपोर्ट का आले नाही, असे अनेक प्रश्न या फंडाबद्दल विचारले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की जिथं पूर परिस्थिती निर्माण होते, जिथं कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते, त्या ठिकाणी पंतप्रधान आपला खिस्सा रिकामा का करत नाहीत? कारण हेच एक्सपेक्टेड आहे या फंडाकडून. जर ते अशा वेळेला वापरता आले नाहीत तर इतर वेळेला कधीही वापरता येणार नाही. मग हा फंडचा आकडा असाच फुगत राहणार आणि तो FD त्याची वाढत जाणार. FD मोठी होऊन उपयोग नाही, लोकांचं काम व्हायला पाहिजे, लोकांना मदत व्हायला पाहिजे, हा जर उद्देश असेल तरच PM केअर्स असा त्याचा अर्थ लोक घेतील आणि मग याच्यावरती टीका होणार नाही. आणि CSR मध्ये आणि इतर अनेक गोष्टींच्या मध्ये सामान्य लोकांच्याकडून देखील जर सरकार याच्यामध्ये पैसे घेत असेल तर मग हे खर्च मुक्त हस्ते खर्च करायला काय हरकत आहे? कारण CSR ऍक्टिव्हिटीसाठी जर कुणी PM केअर्सला मदत करत असेल तर तो सामान्य माणसाला बाहेर जाऊन परत मदत करणार नाही. तो म्हणणार की आम्ही PM केअर्सला पैसे दिले, आता आम्हाला इतर कुणाला मदत करायची गरज नाही, असंच त्याचा समज होणार. आणि PM केअर्समध्ये जे पैसे आहेत ते जर अक्षरशः अशा पद्धतीनं कुजत असतील, मग जर 8,452 कोटीपैकी 8,451 कोटी रुपये फक्त बँकेत पडून आहेत, FD मध्ये पडून आहेत, सेव्हिंग खात्यावर आणि FD मध्ये, तर काय त्याचा उपयोग आहे? त्यामुळं लोक प्रश्न विचारणार आणि सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. हे पैसे खर्च करण्यासाठी आहेत तर ते खर्च करा. लोक तुम्हाला देतात ते खर्च करण्यासाठी, लोकांच्या मदतीसाठी दिलेले आहेत, त्याचा वापर करायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नांचं उत्तर देखील द्यायला पाहिजे, कारण ते आन्सरेबल आहेत या ठिकाणी. कारण हा फंड जो आहे तो नरेंद्र मोदींचा चेहरा वापरून त्यांच्या नावावर हे पैसे गोळा केले गेलेत. त्यामुळे नरेंद्र मोदी स्वतः पदसिद्ध अध्यक्ष आहेत या PM केअर्स फंडचे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे आणि त्यांनी काम करणं देखील अपेक्षित आहे. या फंडाच्या बद्दल बोलतोय मी. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. या फंडबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.